पॅनमधलं तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि आलं टाकून एखाद मिनिट परतून आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत. हाय फ्लेमवरच मी ह्या सर्व भाज्या परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता शिमला मिरची, किसून घेतलेला गाजर, किसून घेतलेला कोबी टाकून आपण ह्या सर्व भाज्या एकजीव करून घेऊया. आणि आता यामध्येच अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ टाकून 1-5 मिनिटं ही भाजी मी परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम बंद करून आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही भाजी मोमोजची भाजी थंड करायला ठेवूया. बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडे पाणी टाकून घट्ट असा आपण हा मैदा मळून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून ह्याच्यावर सुक्कं पीठ टाकून घ्यायचं. आणि आता आपण पोळपाट लाटणं घेऊन पुरी लाटून घेणार आहोत. पुऱ्या लाटून झाल्या की मधोमध मोमोजची भाजी भरायची आणि आपण जसा मोदकाला आकार देतो त्या पद्धतीने मोमोजला आकार द्यायचा. आणि आपले सर्व मोमोज तयार झालेले आहेत. ते तेल लावलेल्या चाळणीत ठेवून स्टीमरमध्ये एक 10 मिनिटं मी वाफ देणार आहे. 10 मिनिटांनी थंड झाले की मी हे तेलात तळून घेणार आहे. छान असे आपले फ्राईड मोमोज तयार झाले आहेत.